नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षात झालेला अत्यल्प पाऊस, वेळीच योग्य ती उपाययोजना व नियोजन करण्यात प्रशासनाने केलेल्या कुचराईची फलश्रुती भीषण पाणी टंचाईमध्ये झालेली आहे। या आगीमध्ये गोरगरीब मात्र पुरते भरडल्या जात आहेत। तालुक्यातील पाणी समस्या निवारण करण्याकरिता पंचायत समितीने विहीर व इंधन विहीर अधिग्रहणाचे एकूण 40 प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले होते। त्यापैकी केवळ 10च प्रस्ताव हे मंजूर करण्यात आले आहेत। संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये 474 हातपंप असून त्यापैकी 234 पंप दुरुस्त करण्यात आलेले आहेत, तर 240 हातपंप अद्याप दुरुस्त होणे बाकी आहे। अनमाळ, मांडवा व वसराम नाईक तांडा या 3 ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुद्धा लावण्यात आलेले आहे। मात्र त्या टँकरचा थांगपत्ता सुद्धा माहूर पंचायत समितीला नव्हता हे विशेष। डोंगरदरी, वाडी व तांड्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या अंगाची आग करणारे तिखट ऊन, प्रशासनाने केलेली तोटकी व्यवस्था यामुळे निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई ही नैसर्गिक की मानवनिर्मित या प्रश्नाने सर्वांचे डोके हे चक्रावलेले आहे। तालुक्यामध्ये किती गावांमध्ये नळ योजना आहे, त्यातील किती सुरू आहेत व किती नादुरुस्त आहेत याची माहिती सुद्धा पंचायत समितीकडे उपलब्ध नाही। कुठलेही नियोजन नाही, उपाययोजना नाही। यावरून प्रशासन या कालावधीत कसे बेफिकीर होते हेच स्पष्ट होते। त्याची किंमत मात्र तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना मोजावी लागत आहे। माहूर तालुक्यामध्ये आज एकही चारा छावणी ही अस्तित्वात नसल्याने पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था कशी करावी या चिंतेने शेतकरी आपले पाळीव प्राणी कवडी मोल भावात विक्रीस काढण्याची पाळी ही शेतकऱ्यांवरती आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये केल्या जाणाऱ्या उपाययोजनेसंदर्भात आचारसंहितेची कुठलीही अट नसल्याचे व दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केल्याचे घोषित केलेले आहे। किमान या घोषणेने तरी प्रशासन आपल्या चुका सुधारतील अशी अपेक्षा दिसून येत आहे। विशेष म्हणजे माहूर तालुक्यातील पाणी टंचाईची एक भीषण वास्तविकता दर्शविणारी एक शॉर्ट फिल्म नुकतीच दत्तमांजरी येथील दिलीप जाधव यांनी तयार केलेली आहे। अतिशय वास्तविक असलेल्या या शॉर्ट फिल्मचे फुटेज सुद्धा माहूरच्या या बातमीमध्ये त्यांनी पाठविलेले आहेत। मांडवा या गावातील पाण्याची भीषण टंचाई ही यावरून आपणास दिसून येते। माहूर येथून आमचे प्रतिनिधी संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।